आपण तुम्हाला माहिती की आपण आलो पुण्यामध्ये आणि आज आपण चाललो होतो फिरायला सारसबागमध्ये. मग पाऊस पडाल तर बारीक तसंच नीट निघालो चौकात आणि चौकातून रिक्षामध्ये बसून नीट निघालो तो मेट्रो स्टेशन कडे. ज्या आयला गर्दी बघा कसलं पडलं तुम्ही तिथं नीट आलो मेट्रो स्टेशन पाशी आणि मस्त कसलं भारी नजारा होता. वरती जाऊन आपल्या मेट्रोमध्ये पण बसला आणि ज्या आयला बाहेर खिडकीत एवढं भारी नजारा दिसाल ना बघा तुम्ही आता एकदम मस्त दिसाल. आणि तिथं नीट पोहोचलो आपल्या ठिकाणी आणि खाली गेल्यावर 3 इंद्रधनुष पडलं होतं. मग सगळेजण फोटो बिटो काढले. आपण पण 2-4 फोटो काढले आणि तिथं चालत आलो सारसबागेमध्ये. आणि ज्या आयला एवढं भारी वातावरण झालं ना इथं एकदम खतरनाक, मन खुश दिल खुश सगळंच खुश. थोडा वेळ इकडे तिकडे भटकून झाल्यावरती फोटो वगैरे काढून सगळं मन प्रसन्न झाल्यावरती आलो बॅक साईडला पूजा करण्यासाठी. कुठलं पूजा? पेट पूजा. वेगळा विषय लगेच समजू नका तुम्ही काय. आणि तिथं येऊन पावभाजी आणि पुलाव मागवलो तुम्ही तर ज्या आईला आई घातलं की पण माझ्या पुलावमध्ये निघाला शेवटी किडा. माझं नशीब काढतो वेगळं काय नाही. आणि ओनरला सांगितल्यावरती भाऊ का बिल लावलं नव्हतं तेवढं एक चांगलं काम केलं तर शेवटी पण ज्या आईला सगळं झाल्यावरती आपण पण निघालो होतो नीट आपल्या घराकडे. त्याआधी आलो मेट्रो स्टेशनला आणि तिथं येऊन आपलं तिकीट वगैरे काढून सगळं झाल्यावरती नीट बसून मेट्रोमध्ये आलो. तरी मेट्रो स्टेशन नाशिक फाटा आणि तिथं नीट रिक्षा पकडून आपण पण निघालो होतो नीट घराकडे. जाताना रस्त्यामध्ये तिथंच आईस्क्रीमच्या गाड्यावरती बदाम शेक वगैरे पिलो पद्धतशीर माझ्या आणि परत बदाम शेक वगैरे पियत झाल्यावरती नीट निघालो घराकडे. घराकडे येऊन कपडे वगैरे चेंज करून निवांत बसलो होतो. आणि तुम्ही पण आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.